नमस्कार. जीवनमूल्य या कार्यक्रमात मी ज्ञानेश्वर बर्वे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. समर्थ रामदास स्वामी मनाचे श्लोक याच्यावर आपली चर्चा चालली आहे. मागच्या भागात आपण चंदन आणि चंदनाप्रमाणे झिजायचं कसं आणि सुगंध कसा पसरायचा हे पण पाहिलं. खूप सुंदर विवेचन डॉक्टर सचिन परब यांनी आपल्याला करून दिलं. डॉक्टर सचिन परब आजही आपल्याबरोबर आहेत आणि तुमच्यातर्फे आणि माझ्यातर्फे मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. नमस्कार डॉक्टर. ओम शांती. ओम शांती. तर काल आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं की चंदनापरी झिजायचं कसं आणि सुगंध कसा पसरायचा आणि निववायचं कसं. आज काय बघणार? आजचा जो श्लोक आहे 9वा श्लोक, त्याच्यामध्ये मला खरंच आश्चर्य वाटतं की 400 वर्षापूर्वी असे लोक होते आणि आता त्यांची संख्या वाढत चाललेली आहे. आणि सर्वांनी मी असं म्हणेन की हा श्लोक, तसं प्रत्येक श्लोकाचं आपलं महत्त्व आहे, पण हा श्लोक मला वर्तमान समयी ज्या समस्या दिसत आहेत, म्हणजे त्या हेल्थ रिलेटेड असू दे, स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून किंवा मानसिक दुःख असू दे, त्याच्याशी फार निगडीचा आहे, जवळचा संबंध आहे. आणि ते म्हणजे नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, अति स्वार्थ बुद्धीने नेरे पाप साचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिके दुःख मोठे. तर इथे मनाने पुरा समर्थांनी नको रे मना सांगितलेलं आहे. मना डोंट्स, डूज आणि डोंट्स आपल्याला सांगतायत काय करायचं काय नाही करायचं. तर ते मनाला सांगतायत नको रे मना, द्रव्य म्हणजे संपत्ती, दुसऱ्याची संपत्ती मला नको आहे, मग ती कशी काय येत असू नये. आता हे फार मोठा हा सिद्धांत आहे आणि आपण थोडं ह्याच्यात खोलावर जाऊया. आपण कलियुगामध्ये 21व्या शताब्दीमध्ये आहोत आणि आम्ही नेहमी सांगतो की ही जी 4 युगं आहेत, ते 4 युगामध्ये मनुष्याचे विचार कसे बदलत जातात. तर आम्ही सांगतो की सतयुगामध्ये असा विचार होता की जे तुझं आहे ते तुझंच आहे, पण जे माझं आहे ते पण तुझं आहे, म्हणजे देण्याची भावना होती. पण जसं आपण खाली येत गेलो, द्वापार युगामध्ये दुसरा असा विचार आला की जे तुझं आहे ते तुझं आहे, पण जे माझं आहे ते माझं आहे. ठीक आहे ना, तोपर्यंत पण ठीक होतं मी असं म्हणेन. पण सध्या आपण जे कलियुगामध्ये पोचलेलो आहोत, तर अतिशय म्हणजे खालचा लो लेवलचा विचार आहे की जे माझं आहे ते माझं आहेच, पण जे तुझं आहे ते पण माझं आहे. ठीक आहे ना, हा जो विचार आहे किंवा दुसऱ्याचं कसं काढता येईल हा विचार जो पुन्हा पुन्हा येत राहतो, ते नको म्हणतायत समर्थ. पुढीलांचे म्हणा दुसऱ्यांचं द्रव्य, त्याच्यावर माझी दृष्टी नको. मी भरपूर लोकांना बघतो, म्हणजे काय लोक विचार करतात. एकाने खूप सांगितलं चांगलं आमच्या स्पीकरने की एखादा डॉक्टर असेल, आता मी मेडिकल फील्डशी रिलेटेड आहे, खूप डॉक्टर आहे, खूप वर्ष प्रॅक्टिसही चालू आहे, आणि एक छोटी साधी गाडी घेऊन चालला आहे, मारुती 800. ते काय आहे, एवढी वर्ष झाले अजूनही खटारा गाडी चालवत आहे, हा विचार एकदा आला. आणि नंतर थोड्या वेळाने एक दुसरी मर्सिडीज कारमध्ये गाडी घेऊन गेला. डॉक्टर बोलतो एवढी मोठी गाडी घेतली, जरूर काहीतरी गडबड केली असणार. म्हणजे लोक कसा विचार करतात, दोन्ही बाजूने विचार करतात, आणि अशा प्रकारे हे विचार चालू असतात लोकांचे. तर द्रव्य ते पुढीलांचे हा विचार इथे मी का सांगतोय की अति स्वार्थ बुद्धीने पाप साचे. मला हा प्रश्न नेहमी विचारला जातो की लोक एवढा भ्रष्टाचार करतात, पण ते एकदम आरामात आहे हो, त्यांच्या घरी AC आहे, कार आहे, मोठे फ्लॅट्स आहेत, त्यांचं कुठे काय वाकडं झालंय. मी म्हटलं होल्ड डाऊन, जस्ट होल्ड डाऊन. समर्थाचे वचन आपण ऐकलं तर आपल्याला कळेल. ॲज अ डॉक्टर मी सांगतो की ज्या लोकांनी चुकीच्या मार्गाने धन कमवलं आहे, तर ते तुम्हाला सुख देऊ शकत नाही. आमच्या एका बहिणीने अनुभव सांगितला की काही वेळेला आश्रमामध्ये त्यांना कळलं नाही. आता असे भरपूर लोक असतात जे आपलं जे धन असतात ते देतात. तर एकदा असंच सेंटरवर जेव्हा असं धन आलं, तर तो बहिणीने बोललं की काय झालं, जेव्हापासून ते धन आले मी रेस्टलेस आहे, बेचैन आहे, मला माहीत नव्हतं काय चाललं आहे, ते कुठे काय चुकलं आहे. मी नेहमीची दिनचर्या आहे, पण नंतर मला कळलं की ते धन आहे. मी ते ताबडतोब डिस्पोजिट ऑफ केलं. म्हणजे हे धन असंच नसतं, त्याच्याबरोबर एनर्जी असते, निगेटिव्ह एनर्जी.
आणि अतिस्वार्थ बुद्धी हा शब्द वापरला आहे समर्थांनी. एक तर स्वार्थ बुद्धी आणि त्यात अति, पुढे पण अति हा शब्द येणार आहे की अति काम सदा दैन्यवान असा शब्द येणार आहे पुढे. पण अति हा शब्द वापरतायत की इथे मी समर्थांचा विचार जो मला वाटतोय की एखादा बिझनेस असेल, एखादा तुमचं कार्य असेल, तर त्याच्यामध्ये प्रॉफिट किती घ्यायचा तर त्याची लिमिट असली पाहिजे. ठीक आहे ना. मला भरपूर लोक म्हणतात काय तो डॉक्टर हात लावायचे 1000 रुपये घेतो तर 1000 घेतो हात लावायचे, एक हात लावायचे 2000 घेतो, असे आहेत डॉक्टर. आणि एक हात लावायचे 300 घेतो, 500 घेतो. आता सगळे एकाच प्रकारे ट्रीटमेंट देतात औषध, पण हा फरक काय. तुम्ही म्हणाल नाही जीवाचा प्रश्न आहे, पण तिथे पण मला असं वाटतं की समवेअर जरी जीवाचा प्रश्न आहे, सगळे अफोर्डेबल नसतात ना. आय एम नॉट अगेन्स्ट चार्जेस, कारण तुमचे स्किल्स आहेत, तुम्ही आयुष्य याच्यात गेलेलं आहे, तुमच्याकडे फार मोठी विशेषता आहे, तुम्ही एखाद्याचा प्राण वाचवू शकता, त्याच्यापुढे हे 2-4 हजार रुपये मोठी गोष्ट नाही. पण मी म्हणतो की मग एखादा गरीब व्यक्ती असेल आणि त्याचे प्राण वाचवायचे आहेत आणि त्या ठिकाणी मग जर ही आली तर त्याला डेफिनेटली इनिबिशन वाटणार ना. तर स्वार्थ किती करायचा त्याच्यावर तुम्ही लिमिट ठेवले पाहिजे. म्हणजे प्रॉफिट किती घ्यायचा, इथे मी असा विचार करतो की तुम्ही प्रॉफिट किती घेतलं पाहिजे आयुष्यामध्ये. कारण ह्यानी काय होणार आहे, लॉंग टर्म जर तुम्ही विचार केला ना तर विषमता वाढत जाणार आहे. म्हणजे जे श्रीमंत आहेत ते अतिश्रीमंत होणार आणि जे गरीब आहेत ते गरीब होणार. आणि ह्याच्यातून मग तुम्हाला दुफळी दिसते. कारण मी बघितलं काही अशी राज्य आहेत जिथे लोकांना जेवायला नाही आहे, म्हणजे पाऊस पडलेला नाही आहे, शेती होत नाही आहे, लोक पाण्याच्या अभावी मरत आहेत आणि त्याच राज्यामध्ये लोक AC कारमध्ये फिरत आहेत. तर जो तो दुःखी शेतकरी आहे किंवा मनुष्य आहे तो असा विचार करतो की मी तर मरणारच आहे, तर का नाही मी मारून मरो. ठीक आहे, जास्तीत जास्त काय होईल, पोलीस पकडून जातील ना, कमीत कमी जेलवर गेल्यावर तरी खायला मिळेल मला 2 वेळेचं जेवण. आणि ही लोक मी पाहिलेली आहेत, म्हणून सांगतोय मी. जिथे पाऊस नाही पडला तिथे ही अवस्था आहे. तर अतिस्वार्थ बुद्धी ह्यानी पाप साचत जातं. कारण नुकसान कसं होतं मी सांगतो. आज माझ्याकडे 100 रुपये आहेत, मी विचार करतो 200 कसे येतील है ना. मग माझ्यामध्ये तो लालच वाढत गेला, मग 200चे 400 कसे येणार. तर माझ्या मनात विचार कसे चालले की कसं खेचायचं, जास्तीत जास्त कसं खेचायचं. तर नकळत माझ्यामध्ये लोभ वाढत चाललेला आहे आणि मला ते कळत नाही कसं वाढत चाललं आहे. तर ह्यानी हे शब्द खूप सुंदर आहे, पाप साचे म्हटलेलं आहे. साचत जात आहे ते, एका दिवसात तुम्हाला नाही कळणार. जेव्हा ती टाकी भरणार तेव्हा तुम्हाला कळेल काय झालं आहे ते. ठीक आहे ना. माझ्या एका मित्राने खूप सुंदर मला सांगितलं की एका ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बायपास सर्जरी जिथे होते ना, तिथे एक वाक्य लिहिलेलं की अगर दिल खोल दिया होता दोस्तों के आगे तो आज ना खोलना पड़ता औजारों के आगे. तुम्ही जर वेळेवर नाही केलं तर असा ब्लास्ट होणार आहे, त्यावेळेला तुम्ही काही करू शकत नाही. हे साचून 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 जे झालेलं असतं. हां. आणि स्वार्थ बुद्धी ॲक्च्युली मी आत्ता तुम्ही सांगत होता विचार करत होतो, मी जर का खाल्लं, नाश्ता केला, जेवण केलं, अतिस्वार्थ बुद्धी रामदासांनी जे सांगितलंय, अतिस्वार्थ खाल्लं, स्वार्थासाठी खाल्लं, पोट भरण्यासाठी खाल्लं, इट्स ओके. अतिस्वार्थ बुद्धी चांगलं लागलं म्हणून खूप खाल्लं, नुरे पापसा. अतिस्वार्थ बुद्धी नेरे पापसाचे. हे पण पापच आहे. पोटात जे वाढलं, पोट वाढलं किंवा डिसेंट्री होईल, बिघडेल पोट वगैरे सगळं. खूपच सुंदर उदाहरण दिलं तुम्ही. तर हे काय, साचायला देऊ नका. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे. कारण भोगावं लागणारच आहे. तुम्ही म्हणता काय मला काय झालं. मला तो एक सुंदर डायलॉग आठवतो जो आपल्या हिंदी फिल्मसृष्टीमध्ये फार फेमस झालेला आहे, की ज्याच्यामध्ये 2 भाऊ असतात आणि दोघं गरिबीतून वर आलेले असतात. पण जो मोठा भाऊ असतो तो कॉम्प्रोमाइज करतो व्हॅल्यूजला आणि तो चुकीच्या मार्गाने पैसा कमवायला लागतो आणि येतो त्याच्याकडे पैसा. आणि पोलीस पण त्याला पकडू शकत नाही सुरुवातीला. नंतर त्याच्याकडे बंगला येतो, गाडी येतो, आई त्याच्याकडे राहायला येते, पण आईला कळतं की चुकीच्या मार्गाने आहे. मग तो छोटा भाऊ म्हणतो की गलत है भैया, आपको ऐसा नहीं करना चाहिए. तर तो मोठा म्हणतो कि देखो मेरे पास आज गाड़ी है, बंगला है, सब कुछ है, तुम्हारे पास क्या है. आणि मग तो छोटा भाऊ म्हणतो मेरे पास माँ है. ठीक आहे ना.
सो दॅट इज द व्हॅल्यू सिस्टीम. आणि इथे मला हे वाक्य फार महत्त्वाचं वाटतं समर्थांचं, की जर तुमच्या मनामध्ये हा फरक नसेल, स्पष्टपणे नसेल, की मी आता फसवतो आहे पण मला पुढे फसावं लागणार आहे याच्यामध्ये, तर अतिस्वार्थ बुद्धीने पाप माझा जमा होत जाणार आहे आणि एक दिवस हे बाहेर निघणार आहे. तर मी इथे हेच सांगत होतो, जे काही लोक भ्रष्टाचार करतायत त्यांना वाटतं की येस तात्पुरतं, कोणाला कळतं आहे, पैसे घेतले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोण कोण कुठल्या क्षेत्रातले लोक काय काय करतायत. मला तर मराठी भाषा इतकी आवडते, त्याच्यामध्ये जे डिपार्टमेंट असतात ना, ते डिपार्टमेंटला एक खूप सुंदर नाव आहे आणि त्या डिपार्टमेंटला मराठीमध्ये आपण म्हणतो खाते. आणि काय काय खात असतात ते आणि कशा प्रकारे खातात त्याच्यात आपल्याला जायचं नाही. पण मी म्हणतो की हे तुम्ही खाता आणि तुम्ही म्हणतात की कोणाला कळलेलं नाही, असा विचार करू नका. आज नाही तर उद्या ते कळणारच, कारण ते जमा राहू शकत नाही. जे लोक म्हणतात ना की आम्ही फसवलं आणि लोकांना कळलं पण नाही, सॉरी, प्लीज बी केअरफुल. तुम्ही फसवलं आणि लोकांना नाही कळलं, अरे पण तुमच्या शरीराला तर माहिती आहे ना, तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही फसवलं ते. बाकी नाही खाल्लं तरी हरकत नाही, पण मन तरी खातेच. येस, त्या खात्याचं खातच आहे ते. येस, मन खात. तुमचं मन खातं आणि पुढे हे पण करतात हे लोक, त्या मनाला पण मारतात. पण मी पुन्हा म्हणतो की दर्पण झूठ न बोले. तुम्ही किती प्रयत्न केला लपवण्याचा, तुमच्या शरीरामध्ये त्याची रेकॉर्डिंग आहेच. कसं मी सांगतो आता, हे थोडं सूक्ष्म आहे, आपले जाणते प्रेक्षकाला समजू शकतील. फॉर एक्झाम्पल, सुरुवातीला मी जेव्हा एखादं खोटं काम करायला गेलो, कारण इथे समर्थाने जो शब्द वापरलाय कर्म खोटे, तर मी खोटं काम करायला गेल्याबरोबर आपल्यामध्ये जो विवेक असतो तो आपल्याला म्हणतो, अरे काय करतोयस तू, हे चूक नाही, चूक आहे. तो बोलतो बघ प्रयत्न करूया, कोणाला कळलं तर ठीक आहे, नाही तर आपण कंटिन्यू करूया. आणि आपण त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो, नाही मला आता गरज आहे पैशाची, त्यामुळे आणि मला ह्याच्यामध्ये हे सेफ वाटतं आहे, कोणाला कळणार नाही हा भ्रष्टाचार केलेला, आय मस्ट गो अहेड. तर विवेक तुम्हाला सांगतो, सुरुवातीला तुम्ही हे करता, पुढीलांचे द्रव्य स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करता, तर तुम्ही पकडले जात नाही, ठीक आहे ना. पण तुमच्या कॉन्शियसला माहिती आहे तुम्ही चूक केली. आणि जेव्हा व्यक्ती आपल्या कॉन्शियस म्हणा विवेकाच्या विरुद्ध जाऊन कर्म करतो, त्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये हॉर्मोन्स निघतात. कारण मी चूक करताना माझा कॉन्शियस मला हे त्यावेळेला शरीरामध्ये केमिकल्स निघाले आणि ते स्टोअर झालेले आहेत. आता नेक्स्ट टाइम जेव्हा मी करेल तर मला एवढी ना भीती वाटणार, पण केमिकल्स हेच निघणार आणि हे केमिकल्स शरीरामध्ये डॅमेज करत राहतात. पाप साचे हार्मोन साचे असं तुम्ही म्हणू शकता. हार्मोन साचत राहतात आणि मग ही लोक ज्यांनी चुकीच्या मार्गाने पैसा कमवला आहे त्यांना अचानक हार्ट अटॅक येणे, पॅरालिसिस होणे, ॲक्सिडेंट होणे, किंवा ज्याच्याकडे अति पैसा आला ना तर व्यसन यायला वेळ नाही लागत. तर मी बघितलं आहे की लोक जे म्हणतात की ह्यांना काही नाही, ते लोक राहू शकत नाही, कारण तुमची बेसिकच चुकलेला आहे. तुमची व्हॅल्यू सिस्टीम नाही आणि तुमच्याकडे पैसा आला तर तो पैसा चुकीच्या मार्गाने जाणार आणि तो एकतर तुम्हाला आजारी करणार किंवा तुमच्या घरच्यांना पण इफेक्ट येतो. तुम्ही असं समजू नका की घरच्यांना पण इफेक्ट येतो. समजा पती असेल घरामध्ये चुकीच्या मार्गाने पैसा आणत असेल तर त्याची पत्नी आणि मुलांना पण इफेक्ट येतात. आम्ही बघितलं आहे की ते आजारी पडतात, वरचेवर आजार किंवा असे आजार जे ठीक नाही होत. तर दॅट इज ऑल्सो अ प्रॉब्लेम. त्यामुळे हे पाप कर्म आहे, खोटं कर्म आहे. न होता मनासारिखे दुःख मोठे, नंतर तुम्हाला फार त्रास होणार आहे, कारण ते साचत नाही तोपर्यंत कळत नाही आपल्याला, पण एकदा साचलं की मग जे उठतं ते फार कठीण असतं. तुम्ही जर वर्तमानपत्रातल्या आता हेडलाईन्स वाचल्या तर तुम्ही वर्तमानपत्रात कुठलेही वाचा, जे भ्रष्टाचार आता ओपन होत आहेत 21व्या शताब्दीमध्ये, की ह्या व्यक्तीकडे ह्याच्या इन्कमपेक्षा जास्त धन, ज्याला काळं धन म्हणतात, आणि कुठे बाथरूममध्ये टाईल्समध्ये कुठे कुठे अडकून ठेवलेलं आहे, एवढं सोनं ना कुठून आलं हे. नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे. पण ज्या वेळेला कमवलं तेव्हा काय वाटलं, कोणाला कळलं नाही, पण ते बाहेर आलंच ना केव्हा ना केव्हा. त्यामुळे हे तुम्हाला दुःख देणार आहे, मोठं दुःख देणार आहे. तुम्ही ह्याच्यापासून वाचू शकत नाही. तुमचं नाव खराब होतं, तुमचं शरीर खराब होतं, तुमच्या घरातल्यांचं, जिथे जिथे हे धन जाणार आहे पुढीलांचे, अतिस्वार्थ बुद्धीने तुमचं नुकसान होणारच. तुम्ही याच्यापासून वाचू शकत नाही आणि दुःख हे होणार.
आम्ही आता बघतो मिनिस्टर्स, एवढे मोठे मोठे मिनिस्टर जेलमध्ये जात आहेत. का जात आहेत? त्यांच्याकडे समज नाही का? शिकलेले आहेत सगळे, पण ते घोटाळ्यामध्ये का गेले? कारण लक्ष कुठे होतं? द्रव्य ते पुढी लहानसे, अति स्वार्थ बुद्धी. त्यांच्याकडे काय कमी होती? नाव होतं, फेम होता, पुरेसा पैसा होता, पण काय? अति स्वार्थ बुद्धी. आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, ये दिल मांगे मोर. काय झालं? शेवटी जेलमध्ये जावं लागलं ना. आणि किती आपण खातो? आपल्याला आवश्यकता किती आहे? तुम्ही विचार कर ना. 2 वेळेचं जेवण, 2 जोडी कपडे, राहायला घर आणि लोकांचे आशीर्वाद पाहिजे. पण जो अतिपणा आहे त्याला तुम्ही कुठेतरी थांबवलं पाहिजे. यू मस्ट स्टॉप समवेअर. आणि तिथे हा ब्रेक लागत नाही लोकांचा, असं मी पाहिलंय. म्हणजे त्यांना कळतं इथे, पण ते कसं असतं, आय डोंट नो, की जे कामयश क्रोधयश रजगुण समुद्भव म्हटलेलं आहे, तशाच प्रकारे ह्या ज्या इच्छा आहेत ह्या पुश करत असतात. आणि मी जे आता बघतो, आय एम नॉट अगेन्स्ट मीडिया, टी व्हीच्या विरोधात मी नाही आहे, खूप चांगलं मीडियम आहे, पण ज्या काय, मी तर ह्याला म्हणेन की माया रावण, टी व्हीवर ज्या काय ॲडव्हर्टाईज येतात किंवा जे काही चित्रपटामध्ये दाखवलं जातं, त्या सगळ्या आपल्या इच्छा वाढवणाऱ्या आहेत. कारण मी एक ॲडव्हर्टाईज 10 वेळा 20 वेळा बघतो एका तासामध्ये, ती माझ्या मेंदूवर हॅमर करते पुन्हा पुन्हा. आणि माझं लिव्हिंग स्टँडर्ड, मला असं वाटतं की जोपर्यंत माझ्याकडे ओव्हन नाही, रेफ्रिजरेटर नाही, मिक्सर नाही, पहिला साधा टी व्ही, ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता, मग कलर आला, आता फ्लॅट स्क्रीनवाला आला, किती याच्यात होत राहणार? त्याला काहीतरी लिमिट आहे की नाही? गाडी पहिली मारुती 800 घ्यायची म्हणतं तर लोक खुश व्हायची, आता मारुती 800 म्हणजे कोणी घेतं? ठीक आहे ना, 2 व्हीलर्सची जेवढी कॉस्ट आहे तेवढी 800ची आहे. मग मला मोठी कार पाहिजे, मग फॉरेनची कार पाहिजे, मग AC वाली कार पाहिजे, मग महागातली कार पाहिजे. म्हणजे किती तुम्ही, कुठे तुम्ही फुल स्टॉप ठेवणार स्वतःला? आणि तिथे लोक थांबू शकत नाही. मला असं वाटतं की मीडियावाले आता त्यांचा डिफेन्स असा आहे की आम्हाला आमचा माल विकायचा आहे, त्यामुळे आम्हाला हे करावं लागतं ॲडव्हर्टाईज. जबरदस्ती थोडीच आहे. पण ते कसं आहे की एक शक्ती राहिलेली नाही आणि घ्यायची इच्छा होते. पण आता कसं असतं की तुलना करतं. मला एकदा मी वर्तमानपत्रात वाचलं की तुमच्या घरचा कार किंवा टी व्ही केव्हा जुना होतो, तर त्याच्या पुढच्या लाईनीत लिहिलेलं, जेव्हा तुमच्या शेजाऱ्याकडे नवीन कार आणि टी व्ही येतो, तुमचा जुना झालेला असतो. तिच्याकडे आहे म्हणून एक नाटक होतं. हां, तिच्याकडे आहे म्हणून, माझ्या शेजाऱ्याकडे आहे म्हणून. आणि मग घरचे डिमांड असतातच घरच्यांचे, बघा त्यांनी एवढं केलं, तुम्ही काय केलं? मी एका गव्हर्नमेंट ऑफिसरला भेटतो, खूप चांगला आणि मनापासून बोलतो, तुम्ही काय एवढा शिकलात, तो बघा तुमच्या नंतर शिकला, तो माझ्याकडे एवढा आहे, तुमच्याकडे काय आहे? तर हा जो प्रेशर असतो तो मनुष्याला पुश करू शकतो. मी असं म्हणत नाही, बुद्धीला प्रेरित करू शकतो. मी असं म्हणत नाही सगळे करतात, अजूनही चांगली लोक आहेत, पण त्यांचे पर्सेंटेज तेवढं नाही आहे. ठीक आहे ना, जास्त पर्सेंटेज स्वार्थ बुद्धीचा जो प्रेशर आहे तो पुश करणारे आहेत. वातावरण, कारण ॲटमॉस्फिअर जे आहे ते त्या दृष्टीनं आहे. आणि ग्लोरिफिकेशन जे आहे, येस, रामायण सिरियल झाली रामायणाची, फेमस कोण झाले? रावण. रावणाची भूमिका ज्या ॲक्टरनी केलेली होती ती भूमिका लोकांना खूप आवडली आणि रावण फेमस झाला. दुनिया आहे, म्हणूनच आपण म्हणतो कलियुगाचा अंत समय आहे. तर अंत समय तो याच दृष्टीने येणार. एक्झॅक्टली. तर समर्थ आपल्याला 9व्या श्लोकामध्ये हेच सांगतायत की तू काही झालं तरी चालेल, किती खस्ता खाव्या लागल्या तरी चालेल, पण पुढीलांचे द्रव्य तू घेऊ नकोस, अति स्वार्थ बुद्धी ठेवू नकोस, कारण आज नाही तर उद्या हे तुला फार मोठं दुःख देणार आहे. त्यामुळे तात्पुरत्या सुखामागे जाऊ नकोस, काही झालं तरी चालेल. डोंट कॉम्प्रोमाइज ऑन युअर व्हॅल्यूज. ठीक आहे ना, मनाला समजाव की मना हे करू नकोस. जरी तुला वाटतं की आता मला कोण बघताय, कोणाला कळणार नाही आहे, मी सहजतेने हे पैसे कमावू शकतो, थोडा प्रॉफिट घेतलं तर काय होतं, बी केअरफुल. कारण तू दुःखाची बीजं रोवतो आहेस. आणि सगळ्यांना इनॅनिमसली जेव्हा विचारलं तर त्यांना ते त्यावेळेला नाही कळलेलं आहे, नंतर कळतं आणि त्यावेळेला पश्चाताप फार मोठा असतो आणि मग सजेशिवाय दुसरा पर्याय नसतो. आता जेवढ्या लोकांना आम्ही भेटतो, मला एक इथे आठवतं आहे, एका जेलमध्ये एकाला 302चं कलम लागलेलं, त्याला सजा झालेली
त्यांनी मर्डर केलेला आहे. तर त्याला विचारलं की का रे बाबा तू मर्डर का केलेस? तो म्हणाला की मला पैसा पाहिजे होता. म्हटलं पैसा कशाला पाहिजे होता? तर मला फेमस व्हायचं होतं. म्हणजे फेमस झालं असतं काय केलं असतं? मी मोठमोठ्या लोकांमध्ये बसलो असतो त्यांच्या पंगतीला. म्हणलं मग पुढे काय झालं असतं? मग काय, पैसा आला, गाडी बंगला आली, मोठमोठ्या लोकांबरोबर असलं, मी एकदम शांतीने आनंदाने जगलं असतं. म्हणजे रूट काय आहे? तुम्हाला शांती पाहिजे होती, आनंद पाहिजे होता, पण मार्ग कुठला? कळतंय ना? खूप सुंदर. त्याच्यावरून एक गोष्ट आठवली. एक मासेमारी करत असतो, त्याला एक फॉरेनर येतो, म्हणतो अरे तो मासेमारी करतो, काय करतो? तो म्हणतो जाळी टाकणार, मासे आणणार. मग तो म्हणतो ट्रॉलर आण, मग काय होईल? अजून पैसे मिळतील. मग बोट आण, अजून पैसे मिळतील. मग काय होईल? मस्त अंगणात खाटलं टाकून बस आणि झोपतो. म्हणतो आता मी काय करतोय? तेच करतोय. ह्याचं थोडं हे उदाहरण निगेटिव्ह असू शकतं की इथे थोडं काही न करता आहे त्यात सुखी राहावं असा पण याचा अर्थ येऊ शकतो. आम्ही असं नाही म्हणत, प्रयत्न केले पाहिजे, आयुष्यात पुढे यायला पाहिजे, फक्त चुकीच्या मार्गाने येऊ नका. ठीक आहे ना? आणि खाटल्यावर झोपुडी राहू नका, नाही तर असेल माझा हरी देईल खाटल्यावर, असं पण नाही. प्रयत्न करत राहा, ॲम्बिशन ठेवा, पण चांगल्या मार्गाने पुढे जा. चुकीच्या मार्गाने सफलता किंवा धन घेण्याचं कारण ते तुम्हाला पुढे टाळा. अति टाळा. ठीक आहे ना? अति सर्वत्र वर्जयेत. वर्जयेत. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही दुःखापासून दूर राहू शकता. खूप सुंदर. म्हणजे स्वार्थ बुद्धी ही अति नकोय, हा संदेश आपल्याला समर्थाने दिला आणि तो आपण चर्चेसाठी घेतलाय. त्याच्यावर प्रत्येकाने विचार करायचा आहे. प्रत्येकजण स्वतंत्र आहे आणि तो निर्णय घेऊ शकतो. खूप चांगलं सांगितलं. धन्यवाद. तर हा कार्यक्रम आपण बघताय, अशीच चर्चा आपण पुढे चालू ठेवणार आहे. आपल्या मनात काही प्रश्न असतील, शंका असतील, त्या नेहमीच आपण आमच्या वेबसाईटवर www.bkmarathi.com याच्यावर किंवा प्रत्यक्ष केंद्रावर येऊन आपण देता. अशाच देत राहा, असंच फीडबॅक देत राहा. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402 आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.